सबस्क्राईब करा आणि ती शेजारची बेल ही दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील. नमस्कार मित्रांनो, मी विकेश गाडी तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे खूप खास आहे मित्रांनो. आजचा व्हिडिओ जो आपण बनवतो आहे तो देवगड हापूसच्या आंब्यावरती बनवतो आहे मित्रांनो. कारण सध्या आता हापूसचा सीझन चालू झाले आहे मित्रांनो. म्हणजे हापूस आंब्याचे शौकीन आहेत, खास करून देवगड हापूसच्या शौकीन आहेत मित्रांनो. मार्केटमध्ये दोन प्रकारचा हापूस येतो कोकणामधून. एक तर रत्नागिरीमधून येतो आणि एक येतो आपल्या देवगडमधून. तर मित्रांनो, मी लॉकडाऊन झाल्यापासून घराच्या बाहेर गेलो नव्हतो आणि काल मी ATMमध्ये पैसे आणण्यासाठी गेलो होतो मित्रांनो. आणि तिथे मला रस्त्यामध्ये एक स्टॉल दिसला, देवगड हापूस असा बोर्ड लावलं होतं आणि तिथे लिहिलेलं होतं की देवगड हापूस 500 रुपये डझन. आणि मी तिथे गेलो आणि बघितलं, कारण मी कोकणातलंच आहे, देवगडचं आहे, त्यामुळे तिथे गेलो त्या स्टॉलमध्ये आणि विचारलं. तर मला तो माणूस बोलला की हां, देवगड हापूस आहे. कारण मित्रांनो, मी कोकणातला असल्यामुळे मी लगेच ओळखलं की हा देवगड हापूस नसून रत्नागिरी हापूस आहे. तर या अशा जे मला देवगड हापूसबद्दल काही थोडीफार माहिती आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी मित्रांनो शेअर करणार आहे. कारण देवगड हापूसच्या नावाखाली रत्नागिरी हापूस विकला जातो मित्रांनो. रत्नागिरी हापूस पण मित्रांनो चांगलाच आहे, कारण ती प्रत्येक तालुक्याची आणि जिल्ह्याची जी आंब्याची टेस्ट आहे ती वेगवेगळी असते मित्रांनो. त्यामुळे मी हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो आहे मित्रांनो. तर मित्रांनो, देवगड हापूस कसा ओळखायचा हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर कसं देवगड हापूस ओळखायचा ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघू. तर खास म्हणजे मित्रांनो, पहिली जी टिप्स आहे म्हणजे व्हेरी हे आहे जे फ्रूट आहे ती म्हणजे जसं की त्याचा कसा ओळखायचा देवगड हापूस. तर मित्रांनो, देवगड हापूस यामध्ये मित्रांनो कसं असतं की देवगड हापूसमध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतो आणि जे रत्नागिरी हापूस आहे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. पाण्याचं प्रमाण म्हणजे जेव्हा आपण आंबा कापतो तेव्हा जो पाणी निघतो म्हणजे रस निघतो ते जरा प्रमाण जास्त असतो. आणि देवगड हापूस आहे त्याच्यामध्ये दुसरी एक आहे म्हणजे देवगड हापूस हा पिवळा केसरी रंगाचा असतो आणि रत्नागिरी आहे तो जरा पिवळसर एकदम पिवळ्या रंगाचा असतो मित्रांनो. घाम भरपूर येतो आहे, पंखा बंद केला त्यामुळे घाम येतो आहे, पिवळसर असतो तो आंबा. अशा वेगवेगळ्या टिप्स आहेत ओळखायच्या देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस. तर तिसरी टीप आहे ती म्हणजे मित्रांनो, देवगड हापूसची चव ही एकदम जिभेला लागते आणि रत्नागिरी हापूस आहे तो थोडा तुरट असतो, म्हणजे ती आपल्या घशाला लागते त्याची चव. आणि 4 नंबरची टीप आहे ती म्हणजे देवगड हापूसचा जो सुगंध असतो तो आपल्या नाकाला लगेच हे केला जातो. म्हणजे जशी तुम्ही पेटी उघडली तर तुमचा सुगंध एकदम नाकामध्ये जाईल देवगड हापूसचा. आणि सुगंधाचं प्रमाण रत्नागिरी हापूसमध्ये थोडाफार कमी असतो. पूर्ण टी-शर्ट एकदम भिजला आहे घामाने मित्रांनो. आणि अजून 5वी टीप म्हणजे ती म्हणजे देवगड हापूस आहे त्याची जी साल असते ती मित्रांनो थोडी पातळ असते आणि रत्नागिरी हापूस आहे त्याची साल असते ती थोडी जाडसर असते. असे रत्नागिरी हापूस आणि देवगड हापूस याच्यामध्ये फरक आहे मित्रांनो. तर मी असं म्हणत नाही की रत्नागिरी हापूस चांगला नाही आहे, तो पण आंबा चांगला आहे, कारण प्रत्येक एरियातल्या आंब्याची चव ही वेगवेगळी असते. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला सांगायची होती, कारण बऱ्याच लोकांना आंब्याबद्दल माहिती नसते आणि मला जेवढं माहिती होतं तेवढं तुम्हाला मी सांगण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर मित्रांनो नक्की लाईक करा आणि आपल्या व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्याला चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला. आपल्या इंस्टा ID पण तुम्ही फॉलो करू शकता मित्रांनो. फेसबुक पेजला पण तुम्ही फॉलो करा मित्रांनो. चला तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.